नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला. तर सर्वप्रथम आपण भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी घेतलेलं आहे 2 मीडियम साईज कांदे, 1 मीडियम साईज टोमॅटो आणि अद्रक लसूण. इथे मी काही खडे मसालेसुद्धा घेतलेले आहे, ज्यामध्ये आहे तमालपत्र, दालचिनी, लवंग, विलायची आणि मिरे. तर इथे आपण सर्वप्रथम भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये मी 2 मीडियम साईज कांदे आणि टोमॅटो फ्राय करण्यासाठी ठेवले आहे. आपल्याला ह्या भाजीच्या वाटण्यासाठी कांदा अगदी गुलाबी रंगावरती फ्राय करायचा आहे. आपल्याला कांदा अगदी काळा होईपर्यंत नाही भाजायचा. अगदी हलक्या रंगावरती आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. असं केल्याने आपल्या भाजीची टेस्ट अगदी सुरेख येते. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा करून बघा. आपला कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला 2 विलायचीसुद्धा टाकायच्या आहेत. यासोबतच मी काही 8 ते 10 काजूसुद्धा घेतलेत. हे काजू आपल्याला थोड्या वेळासाठी भिजत घालायचे. भिजत घातल्यानंतर आपल्याला काजूची सुद्धा पेस्ट ह्या भाजीसाठी करायची आहे. तर हे सर्व वाटण मी तयार करून घेते. आता आपण भाजीसाठी लागणारी तयारी करूयात. इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी थोडं बटर टाकलं आहे. बटर टाकल्यावरती आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपण टाकलेलं बटर जास्त जळणार नाही. तुम्ही पाहू शकताय, मी यामध्ये आता तेल टाकलं आहे. जसं जसं आपलं तेल गरम होणार आहे तसं तसं बटर आपलं मेल्ट होतं आहे. तुम्ही बघू शकताय, जसं जसं तेल गरम होतं आहे तसं तसं बटर यामध्ये आता मेल्ट होतं आहे. यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर आपण आता सर्व खडे मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत, ज्यामध्ये आहे दालचिनी, लवंग, तमालपत्र, मिरे, विलायची. हे सर्व आपण तेलामध्ये टाकून फ्राय करणार आहोत, जेणेकरून हा जो खडा मसाल्यामधला असलेला ॲरोमा आहे तो आपल्या तेलामध्ये उतरेल. हे मसाले अगदी छानपैकी तेलात थोडेफार फ्राय करून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला ह्या टाकायचं आहे आपलं भाजीसाठी बारीक केलेलं वाटण. आता मी यामध्ये आपल्या भाजीसाठी केलेलं वाटण टाकून घेते आहे. आपल्याला ही कांदा टोमॅटोची पेस्ट जी आहे ती अगदी छानपैकी फ्राय करायची आहे. तुम्ही बघू शकताय, आपली पेस्ट अगदी पण वाटण्यासाठी केलेली पेस्ट जी आहे ती अगदी छानपैकी फ्राय होती आहे. यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे धने पावडर, थोडी हळद आणि 2 चमचे लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्ही पाहू शकताय, आपलं वाटण अगदी छानपैकी फ्राय होतं आहे. आपलं वाटण फ्राय करण्यासाठी आता आपण यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालणार आहोत, जेणेकरून आपण जे वाटण तयार केलं आहे यामध्ये आपण काजूची पेस्टसुद्धा टाकली आहे. तर त्या काजूच्या पेस्टमुळे आपला हा मसाला फ्राय करताना कढईच्या तळाशी लागू शकतो. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. पाणी टाकल्यानंतर हा मसाला अगदी छानपैकी फ्राय करायचा आहे. तुम्ही बघू शकता, एका साईडला आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटतं आहे. तसंच इकडे पनीरच्या भाजीसाठी लागणारे पनीर आपण छानपैकी तयार करून घेणार आहोत. इथे मी पनीर छान क्यूबमध्ये कट करून घेतलेत आणि ते आता एका मी पॅनमध्ये छान बटर आणि टाकून छान फ्राय करून घेते.
तुम्ही पाहू शकताय आपली पनीरसुद्धा अगदी छानपैकी फ्राय होत आहेत. तसंच इकडे आपला मसालासुद्धा अगदी छानपैकी फ्राय होतो आहे. आता आपल्या मसाल्यालासुद्धा छानपैकी तेल सुटलं आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार भाजीच्या कन्सिस्टन्सीनुसार आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला जर का भाजीची कन्सिस्टन्सी थिक हवी असेल तर थोडं पाणी टाका. यामध्ये मी गरम पाणी करून टाकलेलं आहे. तर मसाला अगदी छानपैकी हलवून घेणार आहोत आपण. या मिश्रणाला थोडी उकळी आली की यामध्ये आपण आपले फ्राय केलेले पनीर आहे ते सुद्धा टाकणार आहोत. इथे आता मी चवीनुसार मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ह्या मिश्रणाला अगदी छानपैकी उकळी द्यायची आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर टाकायचे आहेत. भाजीला पाणी आपण ज्यावेळेस गरम करून टाकतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे. तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला अगदी मीडियम हवी असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी टाकू नका. आणि सपोज तुम्हाला भाजी खायला घेण्यासाठी जर का उशीर असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकलं तरी चालेल. कारण थोड्या वेळानंतर पाणी जरी आपण भाजीत जास्त झालं तरी भाजी ते पाणी शोषून घेते. इथे तुम्ही बघू शकताय आपल्या भाजीला अगदी छानपैकी उकळी येते. यामध्ये आपण आता पनीर टाकून घेऊयात. पनीर टाकल्यानंतर आपण आपली भाजी छानपैकी थोडा वेळ शिजू द्यायची आहे. भाजी शिजली की गॅस बंद करण्याच्या आधी यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकली की त्यानंतर आपण गॅस बंद करून देणार आहोत. तुम्ही बघू शकताय आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी आता कशी आहे ते. यामध्ये मी आता टाकलेली आहे कसुरी मेथी. कसुरी मेथीने आपल्या भाजीची टेस्ट अगदी छान येते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. मी बघू शकताय आपली भाजीची कन्सिस्टन्सी अगदी छान आली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. Thanks for watching. Please like, share, subscribe. Bye मैत्रिणींनो.